गौरी मध्ये गौरबाई मंगळा गौर चला ग मंगळा। झी24 तास आणि झी मराठी घेऊन येत आहेत मंगळागौर स्पर्धा। चला खेळूया मंगळागौर लवकरच फक्त झी24 तासवर। नमस्कार। नाटकाची वित्तम बातमी आणि खबरबात घेऊन मी चिन्मय उदगीरकर पावसासकट आलोय नाट्य दरबारात। चला तर मग सुरू करूयात नाटकाची अनोखी सफर। नाट्यभूमीचे खरे नटसम्राट म्हणजेच बाबूजी अर्थात मच्छिंद्र कांबळी यांचा वारसा अधिक सक्षमपणे चालवण्यासाठी त्यांचा मुलगा प्रसाद कांबळी सज्ज झालाय। भद्रकाली या त्यांच्या संस्थेने नुकतेच 31 वर्ष पूर्ण केलेत आणि त्या निमित्ताने या संस्थेच्या वतीने अनेक नाट्यनिर्मितीच्या नवीन घोषणा करण्यात आल्या आहेत। त्या निमित्ताने प्रसाद कांबळींशी केलेली ही खास बातचीत। रंगभूमीवरचे खरे नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांच्या आशीर्वादानं खरं तर भद्रकाली प्रोडक्शन्सना यशस्वी 31 वर्ष पूर्ण केलेत आणि 32व्या वर्षी पदार्पण होतंय। या निमित्तानं बऱ्याच गोष्टींची अनाउन्समेंट झाली। प्रसाद आपल्या सोबत आहे। प्रसाद, सगळ्यात आधी तर खूप खूप कॉंग्रॅट्स तुला। आज अनेक मोठ्या मोठ्या गोष्टींची अनाउन्समेंट झाली या ठिकाणी। काय सांगावं असं वाटतं, कारण भद्रकाली प्रोडक्शन्स पहिल्यांदाच सिनेमामध्येही पदार्पण करते? नाही, मला खूप आनंद झाला ज्या पद्धतीने मला वाटतं आज अख्ख्या इंडस्ट्रीने येऊन जे आशीर्वाद दिलेले आहेत आणि मला वाटतं तेच कुठेतरी पुढे घेऊन जाईन मी। ज्या पद्धतीने पप्पा गेल्या 5 वर्षाचा 5.5 वर्षाचा काळ होता ज्याच्यामध्ये आपण 1000 प्रयोग केले। मला वाटतं कुठेतरी आपण मला वाटतं सगळ्याच पत्रकारांचं पण असं म्हणणं होतं, तुमची इच्छा होती की कुठेतरी चित्रपटात यावं। मी पण खूप सिरियसली घेतलं ते। मला वाटतं चिन्मयनी मला जसे वन लाईन सांगितली, ज्या पद्धतीने ते मला वेचकीची वन लाईन सांगितली होती, मला पुरुषार्थाची एक वन लाईन आवडली। मला वाटतं त्या याच्यातून मी चित्रपट करायचा विचार केला। आणि आज लोगोचंही अनावरण झालेलं आहे, पण हे 22 काय कळलं? 22 जून म्हणजे ज्या आईच्या पोटी मी जन्माला आलो तिची बर्थ डेट 22 आहे, माझी बर्थ डेट 22 आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्याच्यापेक्षा लकी नंबर जगात कुठचा असू शकत नाही। सो इट्स भद्रकाली 22। भद्रकाली कुलदैवत आहे जिचा माझा आशीर्वाद आहे आणि एंडलेस एंटरटेनमेंट म्हणजे अमर्यादित करमणूक लोकांची करण्याचा हा एकच ध्यास या भद्रकाली 22चा आहे। सिनेमाची अनाउन्समेंट तर झाली, त्याचबरोबर 3 नवीन नाटकांची घोषणाही झाली। पांडगो इलो रे बाई इलो ते आणि मांगले आणि चिन्मय मांडलेकर, त्याचं वैभव मांगले आणि चिन्मय मांडलेकर पांडगो इलो रे बाई इलो करतात। हलकं फुलकं मध्ये शिती जोग भूमिका करते रसिकाची। बीपी हे जे एकांकिकेवरून जे नाटक होतं हे नाटक गणेश पंडित आणि अंबर हडप या लेखक दिग्दर्शक द्वयींनी माझ्याबरोबर करण्याचा मानस त्यांनी माझ्याकडे व्यक्त केला। मला वाटतं हेच कुठेतरी भद्रकालीची एक गेल्या 5.5 वर्षातली पावती असेल की जी एकांकिका ज्याच्यामागे 5 निर्माते होते त्याच्यावरून एक यशस्वी मराठीत सिनेमा झाला आणि त्याचं नाटक जेव्हा होतं त्याच्यापेक्षा वेगळा तो विषय। त्याचं नाटक करताना त्यांनी मला जे भद्रकाली प्रोडक्शनची जी निवड केली ते कुठेतरी भद्रकालीचा पप्पांचा आशीर्वाद आणि कुठेतरी एक मला वाटतं की मायबाप रसिक प्रेक्षकांची भद्रकालीकडे बघण्याची एक वेगळा दृष्टिकोन जो निर्माण झाला आहे। त्यांना एक मला वाटतं एक वेगळ्या क्लासची नाटकं भद्रकाली प्रोड्यूस करते आणि ते कुठेतरी मला वाटतं यश होतं की आज ते नाटक आपण प्रोड्यूस करतो। अरे इतक्यात विदूर यायला हवा होता, तू जाग्यावरचा। इतक्यात विदूर यायला हवा होता, तू जाग्यावरचा। अरे विदूर येऊन गेला हैसर येऊन गेलो, हैसर येऊन गेलो। अरे इथं अरे मागे काय सुटतो आहे, तिथं येऊन गेला, येऊन गेलो, इथं येऊन गेला। अरे काय झालं काय झालं? अरे पटात काय नाही जेवणावर पंचाचे गरे खाल्ले ना। बरोबर, गेले गऱ्यावर पाणी घातलं की घऱ्यावर पाणी घालायचं
भद्रकाली प्रोडक्शन्सचं जे यश आहे त्याचं खरा श्रेय मच्छिंद्र कांबळे यांना, बाबूजींना जातो. पण हा सगळा वारसा आता तू पुढे नेतोयस आणि भरपूर कौतुक होतंय प्रसाद तुझं. या क्षणी काय सांगावं वाटतं, कारण दडपणही असेल तितकं. नाही, प्रेशर तर आहे. मी कधीच हा व्यवसाय म्हणून मी केला नाही. मी आता याच्यापुढे व्यवसाय म्हणून तो करीन. की मला फक्त पप्पांची लेगसी पुढे न्यायची होती. जी भद्रकाली प्रोडक्शन 25 वर्ष तेव्हा झाली होती ती कुठेतरी त्याला खंड पडू नये आणि जे त्यांनी कमवलं होतं त्याला कुठे डाग लागू नये ही माझी इच्छा होती. त्यांनी जे 100% कमवलं, मी तर म्हणतो मी अजूनही 1% पण जे पप्पांनी केलं त्याच्या एवढं मी केलेलं नाहीये. आणि म्हणजे त्यांनी जवळजवळ 38 नाटकं केली होती, 12,000च्या वरती प्रयोग केले होते आणि मला वाटतं मी कुठेतरी आत्ता 1000 प्रयोग कंप्लीट झाले. खूप मोठा टप्पा होता. स्वतः काम करून स्वतः बॅकस्टेज आर्टिस्ट आहे एवढं सगळं करेपर्यंत मला वाटतं त्यांचा आशीर्वाद आहे, भद्रकालीचा आशीर्वाद आहे, तुम्हा सगळ्यांचा. मला या प्रवासामध्ये खूप मित्रमैत्रिणी भेटले जे वेगवेगळ्या क्षेत्रातले, म्हणजे सगळे पत्रकार म्हणा किंवा कलाकार म्हणा, निर्माते म्हणा. आज मला वाटतं अख्खी नाटकातली सर्व निर्माते म्हणजे सगळ्यांचे ज्यांचे म्हणजे जरी आपण म्हणलं की त्यांचे वाद असतील काय असतील सगळे वाद मिटवून आज रंगभूमी एकत्र झाली होती. चित्रपट क्षेत्रातली मान्यवर लोक मला विश करायला आली होती. मला वाटतं हेच कुठेतरी एक भद्रकालीवरती आणि पप्पांच्यावरती असलेलं लोकांचं प्रेम. थँक्यू. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला ऑल द बेस्ट आणि आमच्याशी इतके आपुलकीने बोललास त्याबद्दल खूप खूप थँक्यू व्हेरी मच. तेव्हा प्रसाद कांबळी याची एक नवीन इनिंग आता सुरू होते. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाशसह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. थोडंसं लॉजिक थोडंसं मॅजिक हे नवीन नाटक नुकतंच रंगभूमीवर दाखल झाले. प्रचिती, विकास पाटील, माधवी गोगटे आणि मोहन जोशी यांच्यात मुख्य भूमिका आहेत. आनंदी आयुष्य जगण्याचा मंत्र तुम्हाला जाणून घ्यायचा आहे, मग हे नाटक नक्की पहा. मी काय म्हणतो, हा तुझा जो काय स्टँड आहे ना तो लॉजिकली हिच्या वाटाला पटवून देऊ झालं. सुखांत पाठोपाठ मोहन जोशी रंगमंचावर आता आणखी एक नवकोरं नाटक घेऊन येत आहेत. माधवी तोंडवळकर निर्मित थोडंसं लॉजिक थोडंसं मॅजिक, सुखी जीवनाचं लॉजिक उलगडून दाखवणारं हे नाटक प्रेक्षकांसाठी एक करमणूकही घेऊन आलंय. चैतन्य, तुला लग्न मान्य नाही, मला माझ्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू मान्य नाही, माझ्या पप्पांना आपली लिव्हिंग रिलेशनशिप मान्य नाही, या मतभेदांचा आधी निकाल लागायला हवा. ग्रँडपा म्हणतात तेच बरोबर. माइंड इज गॉन, तिथे फक्त स्वार्थ आहे. आपण नेहमी विचार करताना पहिल्यांदा वाईट विचार करतो आणि मग चांगला विचार करतो की वाईट हे आहे तर मग चांगलं काय. ही माणसाची वृत्ती आहे, म्हणजे प्रवृत्ती आहे. आणि तशाच पद्धतीचं की मनात खूप विचार असतं, मन खूप लॉजिकली विचार करतं, व्यावहारिक असतं मन. पण हृदय हे जे असतं ते ओरिजिनल तुमचं असतं, तुमचा एक पार्ट आहे. मन ही तशी अदृश्य गोष्ट आहे, पण हृदय हा तुमचा पार्ट आहे. त्यामुळे त्यामध्ये सगळ्यात जेन्युइन गोष्टी असतात, सगळ्यात चांगल्या गोष्टी असतात. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही हृदयाची हाक घ्या, हृदय काय म्हणतंय तुमचं आणि त्याप्रमाणे वागा. पण आजकालची पिढी बेसिकली अशी आहे की सगळ्या लॉजिकनी विचार करणार आहे. हे केलं तर हे होईल, ते केलं तर ते होईल, ते केलं तर ते होईल. याचं कारण हे स्टेप बाय स्टेप वर चढण्याचा यांचा प्रयत्न असतो. तो सुद्धा इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्न होता. हे म्हातारे दोघे एकमेकांना फक्त सामील आहेत. मोहन जोशींबरोबरच ह्या नाटकात माधवी गोगटे, विकास पाटील, डॉक्टर प्रतिचित सुरू यांच्याही अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना माझं एवढंच सांगणं आहे की हा जो विषय आहे, आमच्या नाटकाचा विषय आहे, तो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरातला आहे. तर त्याला भरभरून प्रतिसाद द्या. हे नाटक तुम्ही बघा. काय करायला पाहिजे ते शिका, काय करायला नको ते शिका. तुमच्या शेजाऱ्यांना सांगा, तुमच्या नातेवाईकांना सांगा, घरातल्या सगळ्यांना सांगा की आपण हे करायला हवं आणि हे करायला नको. प्रत्येक वेळी तुम्ही लॉजिकने विचार करून नाही सांगणार. तुम्हाला कधीतरी तुमचं मन काय सांगतं हे याचा विचार करावा लागेल. म्हणजे लॉजिक तुमच्या गरजा पूर्ण करेल, पण मॅजिक तुमची स्वप्न साकार करेल. हे खूप टचिंग अशी लाईन आहे आणि खरंच खूप रिअल आहे. आणि असं जर आपण डे टू डे लाईफमध्ये काय अवलंबलं तर खूप फायदा आणि खूप आनंदात राहतील सगळेच. म्हणजे आमची जनरेशन सुद्धा आणि आमच्या मागची जनरेशन सुद्धा. डू व्हॉट युअर हार्ट सेज बिकॉज माइंड इज करप्ट अशी टॅगलाईन घेऊन हे नाटक आजच्या तरुणाईला साथ घालतंय, एवढं मात्र नक्की. जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. ही भानगड नाही, हे आमचं आयुष्य आहे. मी म्हणायला ते त्याला, पण तो नाहीये तयार. मुंबईतील लोककलेचं अनोखं दर्शन, याचबरोबर लोकांना पाहायला मिळाली महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा यांच्यातली अनोखी मैत्री. पाहूया हा रिपोर्ट
महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक यांच्या सांस्कृतिक पारंपरिक लोकनृत्याची एकत्रित अनोखी मेजवानी मुंबईकरांना अनुभवायला मिळाली. हे आहे गोव्याचं रणमाली नृत्य. लोककलेचा हा अनोखा आविष्कार गोव्याच्या दर्दी हौशी कलाकारांनी आजही जपून ठेवलाय. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या 3 राज्यातील प्रमुख लोककलांचा महोत्सव म्हणजे महाराष्ट्राचा दशावतार, गोव्याचा रणमाले हा प्रकार आणि कर्नाटकातील यक्षगान या 3 लोककलांचा महोत्सव नृत्यनाट्य या संकल्पनेखाली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. कर्नाटकातल्या हौशी मंडळींनी यक्षगान हा एक अनोखा लोकनृत्याचा प्रकार सादर केला. इंद्रदरबाराचं नृत्य असतं, युद्ध असतं, देवदानवांचं युद्ध असतं, परत भक्तिगीत असते, देवभक्तीचं नातं असतं. असं म्हणजे वेगवेगळ्या एका दशावतारामध्ये हे वेगवेगळं असतं की ज्या लोकांना ह्या कथा पुराण आताच्या ह्या सध्याच्या युगात माहिती नाही ते आज आम्ही हाच प्रयत्न करत असतो की आज म्हणजे सर्वसामान्य जनतेला की जे पुराणामध्ये जे काय होऊन गेलेले आहेत तर ते आम्ही म्हणजे त्याचं आम्ही सादरीकरण करण्याचा एक प्रयत्न करत असतो. आज आम्ही तर महाराष्ट्रातर्फे कोकणी दशावतारानं ताल धरला. महोत्सव भरलेला असा, अमृताचा फळ ठेवलेला असा, पानाचा व्हिडिओ ठेवलेला असा, तांब्याची ताल ठेवलेली असा, राजा महाराजा प्रेम म्हणजे 2 मानांचं मधुर मिलन होय. ज्यावेळी 2 माना एकत्र येतात त्यावेळी प्रेम घडतं. ओढा तरी प्रेम म्हणत नाही. त्यासाठी माझी तुला अखेरची आणि शेवटची विनंती, चालता इथून. प्रेम म्हणजे 2 जीवांचं मनोमिलन. अरे प्रेमात कधी ना कधीतरी वितंडवाद होतात आणि एकाला सामोपचार घेऊन ते प्रेम सांभाळावं लागतं. खरंच चांगलं वाटतंय. म्हणजे काही मान्यवर लोक इथे आलेले असतात, बरेच सारखे कलेच्या क्षेत्रातले दिग्गज लोक आले असतात. त्यांच्यासमोर आज आम्हाला जर सादरीकरण करायला मिळते त्याबद्दल आम्हाला खरंच आनंद होतो. कोकणात दशावताराची एक पार्श्वभूमी तयारच असते. तिथे आम्हाला दशावतार काय आहे लोकांना वेगळं काही सांगायचं नसतं. इथे आम्हाला दशावतार काय आहे म्हणजे जे दशावताराला माहितीचे प्रेक्षक नसतात त्यांना सुद्धा तो दशावतार आवडला पाहिजे, तसंच तो सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. याच्यासाठी आम्ही हा प्रयत्न करू. एकूणच 3 राज्यांच्या सांस्कृतिक ठेव्याचे अनोखे बंध ह्या निमित्तानं पाहायला मिळाले. प्रशांत नागपुरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. नंदेश उमप यांच्या जांभूळ आख्यान नाटकाचे 50 वर्ष लवकरच पूर्ण होत आहेत. बाबांचा वारसा पुढे चालवत असताना त्याला अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं, पण त्याने हार मानली नाही. या नाटकाच्या सेंचुरीबद्दलचा हा लेखाजोखा. 56 कोटीचं बळी राजे मंडळी, 96 कोळी पश्चिम पूर्वी भूमंडळी, कर्ण रूपाला कर्ण क्षेत्रीय भांडण कवच कुंडल
लक्ष्मी श्रेष्ठ कर्मनिष्ठ बाळे प्रतिष्ठा उदार लक्ष्मी वैभवासारखं भूषण लेणं साजरी बरं का मंडळी. अहो एका दिवशी दुपारच्या दुसऱ्या पारी 500 पांडव राजमंदिरातनं बाहेर पडले. आणि दुर्पदा निरोप द्यायला महालाच्या दारात अवतर आली. येतं बरं का? या बरं. अय्या, शप्पा. काय म्हणतो काय म्हणतो काय एवढ्या मोठ्या पांडवाच्या महालाला आग लागली खिंडार पडलं काय झालं काय 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 नाही तसं नव्हो. मला काय म्हणायचं आहे काय एवढ्या मोठ्या पांडवाच्या महालाला एकच दार होतं बाहेर जायला. हे याड्या अरे 15 खिडक्या 8-10 दार जाताना 5 पांडव एकच दारानं बाहेर पडले. का नाही दुर्पदा मायनं सुंदरने निरोप दिला. टाटा बाय बाय सी यू यू यू. तसं नव्हं या बरं का या बरं बरं. अहो येतं आधीच झालं पांडव तो 5 आहे. हे बुटक्या तुला काय भाकरी खाय ठेवलाय बाई मनकी आलीस या बरं आणि या बरं का असा धुरपदा मायनं समजातने निरोप दिला. पण धुरपदा माय उरली आपल्या महाली एकली आणि इकडे कर्णाच्या महाली ती एके दिवशी वाटत दावा करणारा आले. पांडे माझ्या भेटीला जावे. कुंती माईचा ज्येष्ठ पुत्र पांडवांचा थोरला बंधू चौथ्या बापाचं लेकरू सुद्धा राधिका माईनं त्याचा संभाळ केला. अरे बाबा सख्या मातीच्या पदराला एकल्या लेकराचं वज झाले. अरे ज्या कुंती माईने 5 पुत्र सांभाळलं किती 5 ज्या कुंती माईनं 5 पुत्र सांभाळलं त्या कुंती माईला की एकल्या लेकराचं वज झालं. व नायक वज मायला राहिलं नाही. वज मायला राहिलं नाही. लेकरू सुद्धा पुत्र म्हणून जन्माचं वज वागवत फिरतंय. महारथी म्हणतात पकडलं. चला तर मंडळी, नाट्य दरबारात मी चिन्मय उदगीरकर आपल्या सर्वांची रजा घेतो. पुन्हा भेटूया नाटकांच्या राज्यात नाट्य दरबारात. झी 24 तास एक पाऊल पुढे.